पण बऱ्याच लोकांची ज्यावेळेला मी सल्ला मागितला तर त्यांनी माझी चेष्टा उडवली. त्यांनी मला हे सांगितलं की आपली लायकी आहे का इलेक्शन लढवण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हा हक्क दिलाय तर माझ्यासारखा गरीब माणूस, सर्वसामान्य माणूस निवडणूक का लढू शकत नाही. माझ्याकडे आता इलेक्शन लढण्यासाठी 1 रुपया देखील नाही, पण मी माझी ॲक्टिवा मी जवळ 40-45 हजारला विकलेली. एखाद्या सर्वसामान्याला संधी द्यायची का आपण एखाद्या धनदांडग्याला आपण संधी द्यायची. गटर असेल, स्वच्छता असेल, रस्ते असतील, प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टींच्या पासून लांबच आहे आणि फक्त आश्वासन आहेत, फक्त आश्वासन आहेत. रणधुमाळी निवडणुकीची या विशेष मालिकेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत. एका नव्या विषयासह आपण आलोय. मी सध्या उभा आहे यादवनगरच्या मुख्य रस्त्यावर. मी अशी एक गोष्ट तुमच्याशी आता शेअर करतोय की या निवडणुकीच्या अनुषंगानं काय काय होऊ शकतं, निवडणूक माणसाच्यावर किती परिणाम करू शकते आणि माणसं काय काय निर्णय घेऊ शकतात. जेमतेम परिस्थिती असताना पैसे नाहीत, मग करायचं काय. तर एकुलती एक मोपेड विकली आणि उमेदवारीसाठी तो धडपडतोय. त्या युवकाला भेटूया, जाणून घेऊया. तर मोपेड आपण विकली अशी माहिती आम्हाला समजते. काय सांगाल नेमकं, का निर्णय हा घेतला आणि नेमकं ह्याच्या पाठीमागचा हेतू काय. नमस्कार, माझं नाव मोहसिन शेख. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी एक गायक, निवेदक आहे आणि मी रिक्षा ड्रायव्हर देखील आहे. बऱ्याच वर्षापासून रिक्षा व्यवसाय करतो. माझं उदरनिर्वाह रिक्षा आणि माझ्या कलेच्या क्षेत्रावरती माझा उदरनिर्वाह आहे. गेली 2015च्या आधीपासून मी या कलाक्षेत्राबरोबर सामाजिक कार्यातसुद्धा मी काम करतो आणि इलेक्शन लढणं किंवा ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणं हे मला असं वाटलं नव्हतं, पण माझ्या मनाची थोडीफार इच्छा होती की आपण लोकांच्यासाठी काहीतरी करतोय, सामाजिक कार्य करतोय आणि आपण का नाही उभं राहावं. पण बऱ्याच लोकांची ज्यावेळेला मी सल्ला मागितला तर त्यांनी माझी चेष्टा उडवली. त्यांनी मला हे सांगितलं की आपली लायकी आहे का इलेक्शन लढवण्याची. तर तेव्हा त्यावेळेला माझ्या मनात ही जिद्द निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्यासारख्या सर्वसामान्य असो किंवा श्रीमंत असो अशा लोकांना त्यांनी निवडणूक लढण्याचा हक्क या संविधानाच्या निमित्ताने किंवा त्याच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हा हक्क दिलाय तर माझ्यासारखा गरीब माणूस, सर्वसामान्य माणूस निवडणूक का लढू शकत नाही हा प्रश्नचिन्ह माझ्या मनात होता. आणि जेव्हा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, माझं सगळ्यांची रिलेशन चांगलं आहे. एक आपुलकीच रिलेशन आहे. चेष्टा मस्करी वगैरे कुणी हक्कानं काही जर सामाजिक कार्यामध्ये काय हक्कानं असेल तर मला आपला मोहसिन ही प्रतिमा तयार. आपला मोहसिन म्हणून मला सगळेजण एक जवळचा माणूस म्हणून समजतात आणि माझी जिद्द ही मनात होती. पण जेव्हा लोकांच्याकडून मी सल्ला मागायला गेलो, लोकांनी मला नकारात्मकच उत्तर दिले. पण मी नकारात्मक गोष्टी एक्सेप्ट नाही केलं. माझ्याकडे आता इलेक्शन लढण्यासाठी 1 रुपया देखील नाही, पण मी माझी ॲक्टिवा मी जवळ 40-45 हजारला विकलेली आहे. मी माझ्या डोक्यात इतकं धरलं की मी डिपॉझिट भरू शकतोय, मी पॉम्पलेट छापू शकतोय आणि मी लोकांना जाऊन विनंती करू शकतोय. आता यापुढे लोकांच्या मतदारांच्या मनावरती आहे की आपण एखाद्या सर्वसामान्याला संधी द्यायची का आपण एखाद्या धनदांडग्याला आपण संधी द्यायची, हे लोकांच्या मनावरती आहे. पण माझी इच्छाशक्ती अशी आहे की जर तुम्ही मला संधी द्याल तर मी या समाजात, या प्रभागात, या प्रत्येक गल्लोगल्लीत मी फिरतोय, राहतोय, आपल्या सगळ्यांची भेटतोय आणि मला इथल्या समस्या माहिती आहेत. आणि नक्की 100% मी 99% नाही बोलत, तर 100% या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ओके, मला सांगा तुम्ही ही उमेदवारी आपण लढवायचीच किंवा उमेदवारी घ्यायचीच हे का तुमच्या डोक्यात आलं? काय तुम्हाला समस्यांना काय सामोरं जावं लागलं का? कधी हे तुम्ही फायनल केलं? आता इलेक्शन लागणार असं गेल्या वर्षी डिक्लेअर झालं, त्यानंतर इलेक्शन पुढे सरकले. बरोबर. पण त्या वातावरणात लोक इलेक्शन येणार म्हटल्यानंतर आपली मत व्यक्त करत होते. बरोबर. आणि आमच्या प्रभागात, यादवनगर प्रभागामध्ये इतक्या समस्या आहेत. तुम्ही स्वतः एकदा इथं येऊन सर्वे करा, नंतर तुम्हाला कळेल. आणि आजपर्यंत गेली 40 ते 45-50 वर्ष झाले तुम्ही यादवनगर प्रभाग बघा तुम्ही की या प्रभागामध्ये इतका मागे आमचा यादवनगर खूपच मागे. गटर असेल, स्वच्छता असेल, रस्ते असतील, प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टींच्या पासून लांबच आहे आणि फक्त आश्वासन आहेत. मला असं वाटलं की आपण करू शकतो, आपण ह्या गोष्टी करू शकतोय आणि आपण करायच्या. माझ्या डोक्यात फक्त इतकी जिद्द आहे की आत्तापर्यंतच्या ज्या नगरसेवकांनी प्रभागासाठी नाही केलं, आपण असं करायचं की इथून पुढं आपलं नाव लोकांच्या तोंडात आणि मनात राहिलं पाहिजे. हीच माझी जिद्द आहे. म्हणूनच मी माझी मोपेड, माझी ॲक्टिवा विकलेली आहे आणि ह्या इलेक्शनसाठी मी माझ्या मिसेसला, तबस्सुम शेख, मी माझ्या मिसेसला उभं करतोय. मला लोकांना विनंती करण्याच्या पुढे दुसरा कोणताच पर्याय नाही. आता लोकांच्या हातात आहे प्रभागासाठी चांगला माणूस निवडायचा की कोणाला निवडायचा ते त्यांच्या मनावरती. आपण पाहिलं असेल एखादा युवक आहे जिथं लहानाचा तो मोठा झाला
एक नाही अनेक समस्यांचा ढीग त्याच्यासमोर आहे. त्या समस्यांना सामोरं जाता जाता त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की या समस्येतून कोण बाहेर काढू शकतं, तर मीच काढू शकतो. मग यावर उपाय काय? निवडणुकीला परिस्थिती आडवी येते, मग करायचं काय? त्यासाठी एकुलती एक घरातली मोपेड विकली आणि उमेदवारी स्वीकारली. आजच्या घडीला हा युवक आपल्या पत्नीला घेऊन उमेदवारीच्या रिंगणात उतरलाय, निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. यादवनगरचे नागरिक त्यांना स्वीकारणार का? प्रतिनिधित्व त्यांना करू देणार का? आणि आपल्या समस्यांमधून सुटणार काय? प्रश्न आहे. नवीन अपडेटसह नवीन ठिकाणी भेटू. थांबतो इथंच. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.